कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. भास्कर जाधव पक्षावर नाराज. जिल्ह्याच्या राजकारणाकडे जाधवांचं दुर्लक्ष. भाजपच्या धनशक्तीवर केली जोरदार टीका. रत्नागिरीत अजित पवार गटाला मोठा धक्का. 2 प्रमुख नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे. महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठे भगदाड. महाडमध्ये भरत गोगावलेंचे भव्य शक्ती प्रदर्शन. जिल्हा परिषदेसाठी स्वबळाचा एल्गार. महाडमध्ये आता वन मॅन शो. शिवसैनिकांची शहरात विराट गर्दी. आणि वरुण देसाई कोकण भवनात दाखल. फुटीर नगरसेवकांवर कारवाईची मागणी. ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार. कल्याण डोंबिवलीत मोठी खळबळ. वरुण देसाई यांचा आक्रमक पवित्रा. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव पक्षावर पुन्हा एकदा नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधवांनी केलेलं विधान सध्या राजकीय वर्तुळात कळीचा मुद्दा ठरत आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या निवडणुकीकडे काहीसं दुर्लक्ष करत त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. गुहागरमधील 15 उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 14 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीचे उमेदवार. हे 14 आणि 28 म्हणजे 42 उमेदवार पूर्णपणे उमेदवार कोण असावेत याचा निर्णय झालेला आहे. ह्या 14 जागांपैकी मी सर्वसाधारणपणे कोकणामध्ये 2 समाज मोठे आहेत. एक कुणबी, दुसरा मराठा. सर्वसाधारणपणे या दोन्ही समाजाला 90% जागा दिल्या जातात आणि 10% बंद कर आणि त्यांना 10% जागा ह्या इतर समाजाला दिल्या जातात. परंतु मी या 14 पैकी 11 समाजांना वेगवेगळ्या छोट्यातल्या छोट्या समाजांना सुद्धा आपण जागा दिलेली आहे. की शेवटी मी बहुजन समाजाचं नेतृत्व आहे आणि म्हणून बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणं ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मला जी शिकवण आहे त्या शिकवणूरूप मी ह्या उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. काय आव्हान वाटतं? हे राजकीय आव्हान म्हणजे काय? सरकारच्याकडे कुठलंही काम केल्याचं सांगण्यासारखं नाही. सरकारची वागणं चांगलं नाही. सरकार 10दा खोटं बोलणार असल्यामुळं आज एक नवीन फंडा त्यांनी काढलेला आहे. पूर्वी EVMची मशीनमध्ये चोरी करायची, त्याच्यानंतर मतपत्रिके चोऱ्या करणं झालं, त्याच्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवारच पळवणं झालं, नेते पळवणं झालं, लोकप्रतिनिधी पळवणं झालं. मग आता फक्त आणि फक्त पैशाचा महापूर हा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये निर्माण करायचा किंवा पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायचा हा नवीन एक फंडा सुरू झालेला आहे. आणि म्हणून आमच्याकडे पैसे नाहीत, प्रचंड अशी आमच्यासमोर जनशक्ती आहे. आमची खात्री आहे की ह्या धनशक्तीला जनशक्ती 100% हरवेल. मला संपूर्ण जिल्ह्याचं काही सांगता येणार नाही, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये तिन्ही पंचायत समिती 100% मी जिंकेन. रत्नागिरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र उर्फ बंटी वणजू आणि शहर अध्यक्ष ॲडव्होकेट राकेश आमरे यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिलेत. गलिच्छ राजकारणाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतला असून महायुतीमध्ये अत्यंत कटू अनुभव आला असल्याचं वणजू यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय. होऊ घातलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आणि परवाच पत्रकार परिषद जी महायुतीची झाली त्याच्यात पालकमंत्री असं म्हणाले की आम्हाला राष्ट्रवादीचा कटू अनुभव आहे. तर तसं मुळीच नाही आहे. ज्या दिवशी महायुतीची 14 तारखेला जेव्हा घोषणा झाली तेव्हा मी पालकमंत्री महोदयांबरोबर होतो. त्यावेळेला 2 सीट पालकमंत्री महोदय देतो असं मला म्हणाले होते आणि त्यातली 1 सीट आहे ती संध्याकाळीच त्यांनी त्याचा फॉर्म शिंदे गटाकडून भरला आणि दुसरी सीट आहे ती आमच्यावर आम्हाला त्यांनी सोडलीच नाही. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी शून्य झालो.
तरी मी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की पालकमंत्र्यांना माझा निरोप पोचवा की आम्ही 2 सीट घेऊन महायुतीमध्ये लढायला तयार आहोत. जर का तुम्ही आम्हाला देणारी 1 सीट भरली तर मग आम्हाला काय देणार. मग आम्हाला असं कळलं की आम्ही आदल्या दिवशी शून्य झालो, म्हणजे आम्हाला सीटच मिळणार नाही आहे. मग आम्ही ठरवलं की पक्ष म्हणून आपण लढलं पाहिजे, निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी पालकमंत्री महोदयांना प्रश्न विचारला की जर का महायुती काल तुम्ही डिक्लेअर केलं तर आज तुमच्या डिस्प्लेवर सकाळी 11 वाजता 2 चिन्ह कशी, तिसरं चिन्ह का नाही आहे. मुळातच आम्ही 12:30 वाजता डिक्लेअर केलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार नाही आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच त्यांचं ठरलं असेल कदाचित की राष्ट्रवादीला ह्याच्यात घ्यायचं नाही, कारण आम्हाला त्यांनी आदल्या दिवशी शून्य केलं होतं. त्यामुळे आम्ही इलेक्शनला सामोरं गेलो. आणि खरं तर माझं त्यांच्यावर राग किंवा त्यांच्याबद्दल तक्रार नाही आहे. त्यांच्या शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गैरसमज करून दिला गेला असेल, त्यामुळे आम्हाला सीट मिळाली नसेल. परंतु त्यांनीही 6 नंबरमध्ये किंवा 13 नंबरमध्ये बाहेरून आणूनच उमेदवार उभे केले आणि तेही निवडून आले. तिथं ते ॲडजस्ट करू शकले असते, तर ती त्यांनी केली नाही. त्यामुळे महायुती झाली नाही. आणि खरं तर त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला राष्ट्रवादीचा कटू अनुभव आहे, तर कटू अनुभव खरं तर आम्हाला त्यांच्याकडून आला आहे. कारण ह्या कुठच्याही प्रोसेसमध्ये ते आमच्या जिल्हाध्यक्षाची बाबाजीराव जाधव साहेबांशी बोलले नाहीत, आमचे संगमेश्वर चिपळूणचे आमदार शेखरजी निकम त्यांच्यावर बोलले नाहीत, तटकरे साहेबांशी बोलले नाहीत. तसंच ह्या इलेक्शनला कोणाशी चर्चा नाही. आणि जर का ते म्हणत होते की शेखरदादा निकम त्यांच्यावर बोलले, तर त्याही वेळेला रत्नागिरीची चर्चा त्यांना करता आली असती. त्यामुळे ह्या सगळ्या इलेक्शन प्रोसेस उभं घेऊन मी ॲडव्होकेट बंटी वणजू तालुकाध्यक्ष आहे राष्ट्रवादीचा आणि ॲडव्होकेट राकेश आंबरे शहराध्यक्ष आहेत. तर आम्ही आज तुमच्या मार्फतच असं इथे सांगतो की आम्ही ह्याला कंटाळून आम्ही आता पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहोत आज. त्यामुळे ह्याच्या पुढच्या महायुतीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करू. आम्ही इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कुठेही नाही आहोत. रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व जागांवर शिवसेना वन मॅन शो पद्धतीनं निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी केली आहे. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भव्य मिरवणुकीनं दाखल केले. तत्पूर्वी महाड शहरामध्ये शिवसैनिकांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत संपूर्ण परिसराचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी महाड तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. या शक्ती प्रदर्शनामुळे आगामी काळात महाडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून विरोधकांमध्ये देखील आता चिंतेचं वातावरण पसरलंय. वातावरण हे आपल्याला समोर दिसतं ते आमचं वातावरण आहे. 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही उमेदवारी अर्ज भरतोय आणि त्यासाठी हे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी युवा सेना हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आज आपण पाहताय मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये आज या ठिकाणी हजर झालेले आहेत. आता आम्ही थोड्याच वेळामध्ये इथून चालत जाऊन उमेदवारी अर्ज प्रांत ऑफिसला भरणार आणि निवडणुकीला सुरुवात होणार. लोकांनी काय केलंय काय नाही हे आपल्याला काय माहिती नाही. आम्ही जे काय वन मॅन शो जसं नगरपालिकेमध्ये लढलो तसं आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही लढतोय. नवी मुंबईतील कोकण भवन आज राजकीय घडामोडींनी चांगलेच तापलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेतली. विशेषतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 2 फुटीर नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ते कोकण भवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे काही महत्त्वाचे नगरसेवक उपस्थित होते. सरदेसाई यांनी या फुटीर नगरसेवकांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध जाऊन कृत्य केल्याचा आरोप केलाय. कोकण आयुक्तांकडे या संदर्भात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पावलामुळे कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने या प्रकरणाकडे पाहिलं जात असून कोकण आयुक्त यावर आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. सरदेसाई यांनी या संघर्षात आता आक्रमक पावित्र्य घेतल्याचं स्पष्ट झालं असून ही लढाई कायदेशीर मार्गाने लढली जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस पक्षानं मोठी घोषणा केली असून अशरफ आझमी यांची मुंबई काँग्रेस गटनेतेपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या 24 नगरसेवकांनी सीबीडी बेलापूरमधील कोकण भवन येथे उपस्थित राहून आपल्या गटाची अधिकृत नोंदणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आझमी यांनी भाजप आणि शिंदे गटाविरुद्ध मिळालेल्या यशाचा पुनरुच्चार केला. त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलंय. भाई जगताप यांनी गायकवाड यांच्यावर केलेल्या टीकेत काहीही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. इतर प्रमुख राजकीय पक्षांना अपेक्षित यश मिळालं नसतानाही काँग्रेसने मुंबईत आपली ताकद टिकवून ठेवली आहे. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं चांगली कामगिरी केल्याचा दावा आझमी यांनी केला. या नियुक्तीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असले तरी आझमी यांनी गायकवाड यांची बाजू भक्कमपणे लावून धरली आहे. आम्ही काँग्रेसचे 24 नगरसेवक 24 कॅरेट नगरसेवक सगळे आज आले होते कोकण भवनला. आमची काल मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठराव झाला. आमच्या गट नोंदणी आणि गटनेत्याची नोंदणीसाठी आम्ही इकडे आलो होतो आणि मला यानी अशरफ आझमीला सर्वसंमतीने सगळे नगरसेवकांना मला गटनेता पदाचा निवड केला आहे माझी. आणि आज आम्ही कोकण भवनमध्ये आलो. आमचा स्वतःचा जे रजिस्ट्रेशन होता ते केले आणि गटाची नोंदणी केली. गटनेताचे ठरावाची कॉपी तिकडे दिली. आता काँग्रेसची 24 कॅरेटची टीम तयार आहे आणि पुढच्या आमचं जे स्ट्रॅटेजी आहे ते आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. आणि जेव्हा नगरसेवक जेव्हा महापौर निवड होणार त्याच्यानंतर आमचं काम चालू होणार. 24 सीट आलेली आहे. तुम्ही बघून घ्या उबाटाची काय परिस्थिती आहे, तुम्ही बघून घ्या शिंदे सेनाची काय परिस्थिती आहे, तुम्ही राष्ट्रवादीची परिस्थिती बघून घ्या. फडणवीस साहेब सांगत होते की 114 वर आम्ही येणार, ते फक्त 7 सीट वर आले. तर सगळ्याची परिस्थिती अशी आहे. आम्ही अनुकूल परिस्थितीवर आम्ही चुनाव लढलेला आहे. म्हणजे सगळ्या सत्ता पैसे माणसा सगळे त्या बाजू होते. त्यानंतर पण 24 लोक 24 नगरसेवक निवडून आले, ती मोठी बात आहे. आणि त्याच्यावर आमची अध्यक्षावर आम्हाला अभिमान आहे की त्यांनी 2 वर्षामध्ये गली कोपऱ्यामध्ये जाऊन हॉस्पिटलचा दौरा करून सगळे प्रश्न करप्शनचे उचलून सगळं काम केलं, आपल्या समोर आणला. आणि आपण त्याचे साक्षी आहे की आम्ही काय काय केलो. फक्त काँग्रेस मैदानमध्ये होती, महायुतीच्या विरोधात सगळे मुद्दे आम्ही उचललेले आहे आणि त्याला आता महानगरपालिकाची सभागृहामध्ये उचलणार हे आमचं लक्ष आहे. खेड फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे आयोजित खेड टायटन फनफेअर फोटोग्राफी कॉम्पिटिशन 2026 मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अशा दोन्ही विभागात कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी आपले सर्वोत्तम कौशल्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले होते. असोसिएशनच्या समितीनं सखोल परीक्षण आणि मतदानानंतर विजेत्यांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये सूरज शिगवण याने बेस्ट व्हिडिओग्राफीसाठी प्रथम क्रमांक पटकावून 1000 रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. आदेश उतेकर यांनी बेस्ट फोटोग्राफीमध्ये द्वितीय, तर भूमी दळवी आणि जितेश बर्वे यांनी क्रिएटिव्ह कॉन्सेप्टमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. 19 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाल्यावर फन फेअर समितीनं असोसिएशनच्या सदस्यांचा देखील विशेष गौरव केला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून यामुळे स्थानिक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. खेडमधील तरुणांमध्ये या निमित्तानं मोठी ऊर्जा पाहायला मिळाली असून कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. रत्नागिरीच्या मातीशी घट्ट नाते सांगणारा स्पंदन हा संवेदनशील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री प्रीती मल्लापूरकर यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत या चित्रपटाची सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण कोकणातील निसर्गरम्य परिसरात आणि प्रीती यांच्या स्वतःच्या जन्मगावी झालंय. श्रीकांत कोथिंबिरे यांची निर्मिती असलेला चित्रपट आई, मूल आणि डॉक्टर यांच्यातील एका भावनिक प्रवासावर प्रकाश टाकतो. यात दिग्गज अभिनेते अरुण नलावडे, प्रणव रावराणे आणि प्रीती मल्लापूरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावेळी बोलताना प्रीती यांनी मराठी चित्रपटसृष्टीसमोरील आव्हानं आणि थिएटर मिळवण्यासाठी कलाकारांना करावा लागणारा संघर्ष यावर परखड भाष्य केलं. स्पंदनचा शेवट प्रेक्षकांना विचार करायला लावणारा असून दर्जेदार कलाकृतीला मायबाप प्रेक्षकांनी पाठबळ द्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय.
डेफिनेटली एक सांगते की एक सोशल मेसेज आहे. ऑटिझम जो एक मेंटल ब्रॉड स्पेक्ट्रम डिसऑर्डर असतो तो विषय खूप सेन्सिटिव्हली हाताळला गेला आहे या चित्रपटाच्या माध्यमातून. एक आई, मूल आणि डॉक्टर असं हा सगळा कॅनव्हास तुम्हाला दिसेल. कोणकोणते लोकेशन आहे रत्नागिरीमधलं जिथे तुम्ही आयडेंटिफाय? हो, कर्ली कुर्ली बीच आपला आहे, मांडवी बीच वरती आहे, भाटे बीच आहे. आविष्कार शाळेत आपण काही थोडेसे सीन घेतले जिकडनं त्याला थोडंसं एक जैवत्व प्राप्त व्हावं किंवा एक त्याच्यातनं आणखीन त्याच्यात जीव ओतला जावा म्हणून. पण ते एक्झॅक्टली नक्की काय आहे आणि काय प्रकार असतो ऑटिझम आणि तो सगळ्या लोकांपर्यंतही पोहोचावा आणि त्याच्याही उपरोक्त आपण इथे जे म्हणजे सोशली रत्नागिरीकर एवढे कॉपरेटिव्ह आहेत. हे सगळं कॉपरेशन भामरे आपल्या हॉस्पिटलमध्ये पण आपण शूट केलेलं आहे. हे सगळंच लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक थोडं छोटंसं माध्यम पण होईल असं वाटतंय. स्टारकास्ट काय आहे की नवीन चेहऱ्यांना संधी आहे? नवीन चेहरे काही आहेत पण स्टारकास्ट झालं तर म्हणजे सगळ्यात मोठं नाव आपलं रत्नागिरीचं अरुण नलावडे आहेत, प्रणव रावकाणे आहे, मी आहे आणि यशस्वी मसूरकर म्हणून जे आहे ज्यांनी जास्त करून हिंदीमध्ये काम केलंय बरंच काही. पण तुम्ही तिला बिग बॉस मराठीमध्ये बघितलं असेल. चित्रीकरण कधी पूर्ण होईल आणि लोकांना कधी पाहायला मिळेल? या वर्षाच्या आत तर डेफिनेटली पाहायला मिळेल आणि लवकरात लवकर प्रयत्न आहे जितक्या लवकर आपल्याला चित्रीकरण. कलाकारांना काही संधी? स्थानिक बरेचसे कलाकार आपण घेतलेले आहेत जेणेकरून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि रत्नागिरीतली सगळी कला इतरांपर्यंत म्हणजे महाराष्ट्रभर पण पसरवावी हा त्याच्या मागचा उद्देश पण आहे. कारण का कला आणि पाहुणचार हा रत्नागिरीसाठी खूप मोठं देव असं म्हणतात ना, निसर्गाने तर देणगी दिलेलीच आहे नैसर्गिक सौंदर्याची, पण पाहुणचार आणि कलाकारांची कला ह्याने देखील आम्ही तेवढंच भारावून गेलो. त्याच्यामुळे त्यांनाही बराचसा वाव दिला गेला आहे आपल्याकडे. आणि आपल्या टीमची जी कॉस्ट्युम डिझायनर आहे मेन ती रत्नागिरीची. बरं, संवाद लेखिका आपल्या रत्नागिरीची आहे. म्हणजे संवाद लेखन पूर्ण चित्रपटाचं आपल्या रत्नागिरीतल्या दीपिका आपण रत्नागिरी साहेब म्हणून रत्नागिरी निवड केली, निसर्गाने भरभरून दिलाय म्हणून रत्नागिरी निवड केली. मी रत्नागिरीची आहे पण मी याच्या आधी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि मी निवड करू शकत नाही कारण की मी एक जस्ट कलाकार आहे. निवड केली आमच्या प्रोडक्शन. म्हणजे जेव्हा संकल्पना आली आणि त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण काहीतरी असे लोकेशन्स घ्यावे जिकडे आपल्याला निसर्ग सौंदर्य आणि अनुरूप सगळंच वातावरण मिळेल अशी एक संकल्पना मनात आली. त्यानिमित्ताने रत्नागिरीत आम्ही गेल्याच महिन्यात येऊन फक्त असं रेकी करण्यासाठी म्हणून आलो आणि आलेल्या पहिल्या क्षणापासून जायच्या शेवटच्या क्षणापर्यंत दिवस कसे गेले आणि त्याच्यानंतर त्या रत्नागिरीने आम्हाला आपलंसं कधी करून घेतलं हेही आम्हाला कळलं नाही. त्याच्यामुळे अगदी तिथल्या त्याच दिवशी फायनल झालं की नाही आपण सगळेच आणि चित्रपटातले सगळेच लोकेशन्स आपल्या रत्नागिरीतले आहेत. ते सर म्हणले की आपण फक्त मराठी का नाही प्रमोट होतो. मेजरली असं मी लहानपणीपासून हॉलिवूड बॉलिवूड बघितलंय. आई बाबांनी मला नाटकांना पण नेलं आहे आणि मराठी आपण साऊथची मूवी डब करून का बघतो हे माझं महत्वाचं आहे. मराठी पिक्चरला पण कुठेतरी जायला पाहिजे, नॉर्थला साऊथला डबमध्ये. त्या मोटिवेशन ठेवून मी त्या बाबतीत मराठी इंडस्ट्रीमध्ये उतरलो आहे की आपण एक मराठी इंडस्ट्रीला वरती आणू, एक प्रेझेन्स आणू पुन्हा भारतामध्ये. त्या महत्वासाठी मी या इंडस्ट्रीमध्ये आलेलो आहे. आणि दुसरं प्रवीण सरांचं जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी जी स्टोरी सांगितली ती एक थोडी अपिलिंग वाटली मला. हो, याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.